जय शिवराय सगळ्यांना. मी गावाकडे आलो होतो आणि गावाकडे आलोय त्या निमित्तानं म्हटलं गावाकडल्या पोरांची जरा म्हणजे काय सिच्युएशन चालू आहे ते थोडंसं बघावं. माझ्यासमोर तुम्हाला दिसत असेल माझा चुलत भाऊच आहे. त्याला म्हणलं ये एकदा व्हिडिओवरती आणि सांग जरा काय चालू आहे गावाकडली पोरांची परिस्थिती. आणि दुसरी गोष्ट तू सध्या काय करतोय. ओके, त्यानं काहीतरी ITI केलाय, त्याला विचारू आपण काय केलंय. ठीक आहे, तुझं नाव सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सना सांग. समर्थ विलास कागदे. ओके, ठीक आहे. तुझं एज्युकेशन काय झालंय? शिक्षण 10वी 10वी पास झालाय. 10वी ITI. 10वी डायरेक्ट ITI केला. ओके, काय असतो ITI कोर्स म्हणजे नेमकं काय त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये नीट नीट हातात घेऊन बोल जरा, त्याला सवय नाही कॅमेरा समोर यायची. मी बळबळ आणलाय त्याला. चल चल सांग सांग, ITI मध्ये काय असतं पोरांना सांग. ट्रेड असतंय, मोटर मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन. तिकडे इकडे बघून सांग इकडे. हा, इलेक्ट्रिशियन ते ट्रेड मोटर मेकॅनिकल केलंय मी. होय, मोटर मेकॅनिक मध्ये केलाय. किती वर्षाचा आहे ती ITI? 2 वर्ष. 2 वर्षाचा आहे. बरं, आणि आता सध्या काय करतो तू? आता माझी अप्रेंटिस चालू आहे ST महामंडळात, धाराशिव. बरोबर, धाराशिव. अप्रेंटिसशिप. आणि परमनंट कधी होतंय मग परत? ते आता जागा निघल्यावर आहे. जागा निघालो. आता अप्रेंटिसशिप किती दिवस झालंच करतोय? 6 महिने झालं. 6 महिने. किती दिवसाची असते ती? 1 वर्ष. 1 वर्षभर असते म्हणजे वर्षभर करायची का आता? हा, वर्ष. पुन्हा जागा निघल्यावर पुरा परीक्षा द्यायची आणि का काय कसं? जागा निघल्यावर परत फॉर्म निघतात. फॉर्म निघतात. जागा निघतात 30-40 हजार. हा, अख्ख्या फॉर्म भरायचा आणि परीक्षा द्यायची. फॉर्म भरायचा, त्या नंबर लागला तर परत परीक्षा द्यायची. आणि परीक्षेत पास झालं तर पुन्हा परमनंट. नाही लागलं तर पुन्हा अप्रेंटिसशिप आणखीन नाही. फक्त आता जागा अप्रेंटिस एक बरेच होते. अप्रेंटिसशिप म्हणजे मला वाटतं मित्रांनो इंटर्नशिप सारखं. IT मध्ये इंटर्नशिप असते तसं इकडे अप्रेंटिसशिप आहे. ओके ओके, चांगली गोष्ट आहे. मग गावाकडे बरं वाटतंय का यायचं पुण्याला? नाही, गावाकडे बरं वाटतं. पुण्याला नको का? पुण्याला नको. का? गावात बरं आहे आपलं, खेळायला ती येते शाळेत जाऊन. पुण्याला काय आहे तिकडे कोण माहित नाही, काय नाही. शाळेत क्रिकेट वगैरे खेळतो का? हा, बरं, दररोज. चांगलं आहे बाबा, चांगलं आहे. पुण्यावाली पोरं पुण्याला जाणारी बघा काय म्हणते पोरग. गावाकडं बरं आहे, पण गावाकडं पैसे आहेत का? आपलं ह्याच्यावर बघते अप्रेंटिसवर. किती पुण्यात भेटतात? 20,000 आणि इथलं 10,000 लय झालं गावाकडे. होय, इथे किती भेटतात? इथं 10,800. 10,800 बघा. पुण्याकडे 30,000 आणि इकडलं 10,000. बरोबर आहे. बरोबर आहेत. पण काम कसं आहे तिथं नेमकं? काम कसं करायला लावते ती? काम आपलं STचं. अच्छा, बंद पडलेले असते, इंजिन असते, हा, ते नीट करायला येतात, त्याचं करायचं. म्हणजे गाडी आली की नीट करायचं. दररोज 10-12 येते त्या गाड्या. तुम्हाला कोण शिकवतंय का तुम्ही स्वतःहून करता? शिकवते, मेकॅनिकल असते तिथे आमच्यावरची. म्हणजे ती सांगते तुम्हाला. आता परफेक्ट झाला असावं की पण तुम्ही 6 महिन्यात? हा, जरा झालं, जरा म्हणजे काही सांगितलं करता येते. हा, कुठलंही काम सांगू दे. कुठलंही. भारी आहे राव, भारी आहे बघ. मग मला या व्हिडिओतून एक सांगायचंय की गावाकडली पोरं एकदम सुखी आहे बघा, काय नाही, चांगलं मस्त चालू यायचं. याला विचारलं पुण्याला यायचं का? अजिबात पुण्याचं नाव नाही. पुण्याला वगैरे काय नको म्हणतोय. हे IT वगैरे ऐकलंय का तू? काय IT क्षेत्र, IT जॉब काय असते पण काय माहित नाही, काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. कुठं ऐकले ही IT जॉब? असं तुझ्या पैसे बसले. अच्छा, माझ्या पैसेच ऐकले. दुसरीकडे नाही. कारण IT जॉब मी तर लय व्हिडिओ बनवला, तर मी स्वतः IT मध्ये आहे. बरोबर का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गावाकडल्या पोरांना जरा मला दाखवायचं होतं की हा काय करतो. आणि 10वीच झाले बरं का, लागला रुटीनला, लागला ITI करून. असं नाही की म्हणजे 10वीला किती मार्क होते? 10वीला तुला 66. बघा, कोरोना पास पोरगा चांगला रुटीनला, चांगला लागलाय ना. ओपन कॅटेगरी आहे. हा, ओपन. मग काम आहेत, रोजगार आहे. बरोबर, तुम्ही हिंमत दाखवली पाहिजे पोरांनी. फक्त पोरं हाताश होऊन जातात, पाहिजे मला जॉब भेटेल का, हे भेटेल का, ते भेटेल का. पण परिस्थिती चांगली आहे. पोरं 66 मार्क पडून सुद्धा पुढे झाले बघा. मार्क वगैरे तुमचं फ्युचर ठरवत नाहीत, हे आपण ऐकत आलेलोच आहोत. बरोबर आहे, फ्युचर ठरवतं आपल्यामध्ये असलेली जिद्द. बरोबर आहे, आपल्यामध्ये जिद्द किती आहे, चिकाटी किती आहे, आपण कष्ट किती करतो, याच्यावर आपलं फ्युचर ठरतं. मार्क वगैरे काय नाही, ते पेपरावरच असत. बरोबर आहे. मग आणखीन काय चालू आहे मग गावाकडे? आता मित्र आता 2 दिवस झालोय, यालाच माहित आहे गावाकडे काय. आता उन्हाळा दिवस चालू आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. शाळेला सुट्टी असते,
काय क्रिकेट खेळायचं, पोहायला जायचं, पवायला जायचं बरं. गोट्या खेळायच्या, गावाकडं शेतानी आंब वगैरे आता उन्हाळ्यात येते आंब, बोर द्राक्ष बोर संपल्या आता. संपली का पोरांनो गावाकडं खरंच म्हणजे पोहायला जायचं हा. हेरीने. वातावरण बघा ना, आता इथं आम्ही दुपारी बसलोय, किती सावली आहे, सुंदर सावली आहे, एकदम छान गार वाटते गार. शहरात बघायला झाड नाही, बरोबर का? बरोबर आहे. म्हणून तरी वाटत नाही ते. त्यामुळे मध्ये शहरात जायचंच नाही. एवढेच पगार तिथं. ह्यात पगार वाढ वगैरे कसं आहे? पगार वाढ नाही, 1 वर्ष अच्छा अप्रेंटिसशिप आणि पुढं परमनंट झाल्यावर परमनंट झाले 1 वर्षाला पगार वाढते, 1 वर्षाला वाढते. 6-7 हजार. भारी भारी भारी. लागल्या 43,000 असते. बरं, हम्म. चांगलं आहे. रिटायर होस तर 80-90 हजार जाते. मस्त आहे मस्त आहे. बघा IT जॉब वाले इकडे पण पोरं चाललेत पुढं. असं नाही की फक्त IT जॉब IT जॉब मध्ये खूप पैसा आहे, पण एक गोष्ट तुम्हाला माहित आहे IT जॉब मध्ये माणसाला सुख नावाची गोष्ट भेटणं अवघड आहे IT जॉब मध्ये. हे रियालिटी आहे बरं का, रियालिटी आहे. मी खूप जणांचा सर्वे केला IT जॉब वाले, स्वतः मी आणि बाकीचे सुद्धा. सुख नावाची गोष्ट आहे ना, शोधत थोडं साप म्हणजे शोधतायत ते सुख. मग कधी सापडतं, कधी निसटून जातं, या गोष्टी त्यांच्यासोबत होत आहेत. आता IT जॉब करतात त्यांना हे कळत असेल बरं का. ठीक आहे मग, चांगलं आहे. असा एखादा YouTube चॅनल वगैरे ओपन करायचा विचार आहे का? हा आहे की. आहे का? आपलं शुद्ध मराठी आहे की हाय की आपल्या गावाली भाषा? हा, चालतंय मग. एवढं काय जास्त नाही, एवढंच मला बोलायचं त्याच्यामध्ये. बघा राज पण आला. राज काय करतो आता? ये इकडं, बस खाली, ये इकडे जरा. अलीकडे गावाकडला पोरगा. नाही राहू दे जरा त्याकडे माईक दे. हा पण गावाकडला पोरगा आहे. काय बोलू म्हणतोय बघा ते. आता काय करतो तू म्हणलं? काय नाही निवांत आहे. निवांत आहे. शाळा विळा कसं काय चालू आहे? चांगलं चालू आहे. किती वेळा शाळेत? 10वीला. 10वीला. माग त्याला धर रे. केदे हो केदे अरे अरे केद्याला मारलं. तू ये इकडे. तू पण केद्या आयला अवघडच आहे का नाही? हे बघा गावाखोली पोरं अशी असते ती. आता ती डायरेक्ट मोबाईल उचलून घेऊन चालली स्टँड लावलेला. बार काय 10वीला आहे का तू? हा बरं. आणि केदार तू र? ये की. 5वीला आहे. अरे ये रे बाबा, व्हिडिओ मध्ये दिसशील परत. होय अंदर किती वेळा सांग फक्त. इथं उभा आहे. अरे ये इकडं. घाबरते ती पोरं गावाखाली, ही कळत नाही आपल्याला. तिथून वरून बघायला लागलं, इथं ये म्हणलं घाबरायला लागलं. का घाबरते ती हे समजत नाही आपल्याला. ठीक आहे, जाऊ द्या. मी भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओ मध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.